श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात चाललेले प्रश्न शेवटी उत्तर शोधतील का? जे निर्णय तुम्ही टाळत होतात ते आता घ्यावे लागतील का? नात्यांमध्ये निर्माण झालेलं अंतर कमी होईल की अजून वाढेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकणार का की अजून थोडा विचार करत थांबणार? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन वळण येणार आहे का? जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल का? नात्यांमध्ये गोडवा वाढेल की मनातले प्रश्न अजूनही उत्तर शोधत राहतील? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नेमका काय घेऊन येतोय. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंभ राशीचे तुम्ही लोक स्वभावाने थोडे वेगळे, विचारांनी पुढे आणि मनाने खूप संवेदनशील असता. या आठवड्यात तुमचं हेच वेगळेपण तुमच्यासाठी ताकदही ठरणार आहे आणि काही ठिकाणी थोडं गोंधळही निर्माण करू शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला मनात खूप विचार चालू असतील. हे करावं का ते? अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही असाल. पण जसं जसं आठवडा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला योग्य दिशा सापडू लागेल. हा आठवडा म्हणजे थोडा स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा सुरुवातीला थोडा स्लो वाटू शकतो. तुम्ही खूप काही करण्याच्या तयारी असाल, पण परिस्थिती थोडी अडथळे आणणारी वाटेल. सुरुवातीचे दिवस कामात लक्ष केंद्रित करायला थोडं कठीण जाईल. एखादा प्रोजेक्ट अर्धवट राहू शकतो. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, पण घाबरायचं कारण नाही. बुधवारनंतर कामात गती येईल. वरिष्ठांकडून तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन कल्पना डोक्यात येतील. सोशल नेटवर्किंगमुळे फायदा होईल. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. फक्त एक लक्षात ठेवा, जास्त विचार नको, कृती करा. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती किंवा वैयक्तिक कारणांमुळे. मग अशावेळी काय करावं? तर अनावश्यक खरेदी टाळा. बजेट बनवून चालावं. कोणालाही पैसे देताना विचार करा. आठवड्याच्या शेवटी मात्र एखादी चांगली बातमी मिळू शकते. छोटासा आर्थिक लाभ किंवा एखादी अपेक्षित रक्कम हातात येऊ शकते. प्रेम आणि नातेसंबंध. हा आठवडा नात्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच तुमची खरी परीक्षा होणार आहे. सुरुवातीला जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतो. तू मला समजत नाहीस अशी भावना येऊ शकते. संवाद कमी झाल्याने अंतर वाढू शकतं. काय कराल तर सुधारेल? मनातलं स्पष्ट बोला. समोरच्याच्या भावना समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. मधल्या काळात नात्यात पुन्हा जवळीक येईल. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमात गोडवा वाढेल. सिंगल लोकांसाठी या आठवड्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते. सुरुवातीला मैत्री, पण पुढे काहीतरी खास होण्याची चिन्ह आहेत. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला थोडं शांत पण ताणलेलं असू शकतं. एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जर शांत राहिलात, समजूतदारपणा दाखवलात तर सगळं हळूहळू ठीक होईल. चांगल्या गोष्टी. कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल. एखादा छोटा कार्यक्रम किंवा भेट होऊ शकते. मित्रांशी पुन्हा संपर्क वाढेल. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप काही सांगत असेल. कधी खूप उत्साह तर कधी थोडं एकटेपण जाणवेल. तुम्ही काय केलं पाहिजे? स्वतःला वेळ द्या. जास्त विचार करणं टाळा. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. ध्यान, संगीत किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवलात तर मन हलकं होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा थोडं सांभाळून चालण्याचा आहे. शक्य त्रास, झोपेची कमतरता, थकवा, मानसिक ताण. उपाय: वेळेवर झोप घ्या. हलका आहार घ्या. मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल आणि ऊर्जा वाढेल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा चढउताराचा आहे. अभ्यासात लक्ष लागायला वेळ लागेल, पण हार मानू नका. काय करावं? छोट्या छोट्या टार्गेट्स ठेवा. नियमित अभ्यास करा. मित्रांपेक्षा स्वतःवर लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी प्रगती दिसेल. उपाय: शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. गरजूंना मदत करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वतःला समजून घेण्याचा आणि नात्यांना सांभाळण्याचा आहे. सुरुवातीला थोडं गोंधळ, ताण आणि गैरसमज दिसतील, पण तुमच्या शांत स्वभावाने आणि समजूतदारपणाने तुम्ही सगळं नीट हाताळू शकाल. कामाच्या ठिकाणी सुरुवातीला अडथळे येतील, पण नंतर संधी मिळतील. पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणं गरजेचं आहे. नात्यांमध्ये संवाद ठेवलात तर प्रेम आणि आपुलकी वाढेल. हा आठवडा स्वतःशी संवाद साधण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा ठरणार आहे.
सुरुवातीला मनात गोंधळ, थोडा ताण आणि काही गोष्टींबाबत अनिश्चितता जाणवेल. काही निर्णय घ्यायचे आहेत, पण नेमकं काय योग्य हे समजायला वेळ लागेल. मात्र घाबरायचं कारण नाही. हा गोंधळच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. कामाच्या बाबतीत सुरुवातीला अडथळे, कामात मन न लागणं किंवा थोडे मतभेद दिसू शकतात. पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुमच्या कल्पना आणि वेगळ्या विचारसरणीमुळे तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही थोडं सावध राहून घेतलेले निर्णय पुढे फायदेशीर ठरतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम आहे. अनपेक्षित खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक दिलासा मिळू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ थोडा नाजूक आहे. सुरुवातीला गैरसमज किंवा भावनिक अंतर जाणवेल, पण संवाद आणि समजूतदारपणा यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःला वेळ देणं, विश्रांती घेणं आणि मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. जास्त विचार न करता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटत होत्या, त्या आता तुमच्यासाठी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग बनल्या आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्याची ताकद तुमच्यातच आहे. धन्यवाद.